नमस्कार. श्री गुरुदेव गोरवा स्मारक समिती उमरखेड संचलित मातोश्री पार्थिबाई कुंभार प्राथमिक शाळा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? गेल्या 2.5 ते 3 महिन्यांपासून आपण ऑनलाईन शिक्षण सुरू केलेलं आहे. सर्व विद्यार्थी अतिशय छान पद्धतीनं दिलेला अभ्यास पूर्ण करत आहेत. दिलेल्या टेस्ट अतिशय छान पद्धतीनं सोडवत आहेत आणि म्हणूनच मला तुम्हा सर्वांचं अभिनंदन करावंसं वाटतं आणि या कार्यामध्ये आपल्याला पालकांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. मुलांनो, यावर्षी तुम्ही इयत्ता 3री मधून 4थी मध्ये प्रविष्ट झालेला आहात आणि यावर्षी आता आपण इयत्ता 4थीच्या अभ्यासक्रमाचा श्री गणेश करणार आहोत. चला तर मग, आणि विषय अर्थात तुमच्या सर्वांच्या आवडीचा मॅथमॅटिक्स, स्टँडर्ड 4, subject mathematics. Our today's topic, geometrical figures. Student, you have learned many geometrical figures in 3rd standard. Let's revise it. I will show you some shapes. All of you identify them. Look at this first figure. Look at this first shape. Tell me the name of this shape. Right, it's circle. Look at this second shape. Tell me the name of this shape. Right, it's square. Look at this third shape. Yes, it's rectangle. Look at this shape. Yes, correct. It's quadrilateral. Now last one. Tell me the name of this shape. Right, it's triangle. मुलांनो, तुम्ही ह्या सर्व भौतिक आकृत्यांचा अभ्यास इयत्ता 3री मध्ये केलेला आहे. आता आपण नवीन घटकाची ओळख करून घेणार आहोत. अँगल्स. अँगल्स म्हणजे ज्याला आपण मराठी कोन असे म्हणतो. एक गंमत आहे, माहिती आहे का मुलांना तुम्हाला, की हे जे कोन आहे हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. अनेक ठिकाणी आपल्याला हे कोन बघायला मिळतात. अगदी साधंच उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या प्रत्येकाच्या घरात घड्याळ आहे. घड्याळाचे काटे वेळेनुसार फिरत असतात आणि तास काटा, मिनिट काटा जेव्हा फिरत असतात तेव्हा त्यांच्यामधलं अंतर कमी जास्त होत असतं आणि तिथं आपल्याला वेगवेगळे कोन बघायला मिळतात. एवढंच काय, तुम्ही अभ्यासासाठी वही पुस्तक वापरता, यामध्ये देखील आपल्याला कोन पाहायला मिळतात. कसे पाहूया. पहा, पुस्तकाची ही कडा आणि ही कडा या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि इथं कोन तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इथं प्रत्येक कोपऱ्यामध्ये कोन पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आता या कोनांची आपण ओळख करून घेऊयात आणि या कोनांचे जे प्रकार आहेत त्यांचीही नावं, त्यांची ओळख आपण करून घेऊया. There are 3 types of angles. First one, right angle. Second one, acute angle. Third one, obtuse angle. आता या कोनांची ओळख करून घेण्यासाठी आपण काही चित्रांचा वापर करूया. Look at this first picture.
carefully. What's this? It's slide. All of you like to play on it, right? Okay. Now look at this picture carefully. We see an angle is formed in between the slide and the ground. In this picture, we see two angles. This one, this one. These both the angles are not same, not alike. This angle is small. This angle is big. Now look at this second picture. In this picture, we also see many angles. In this tree and its branches, we have seen many angles. 1, 2, 3, 4. Like that, look at this third picture. We will also see a right angle is formed in between the electric pole and the ground. म्हणजेच काय मुलांनो, आपल्या आजूबाजूला ज्या अनेक वस्तू असतात त्यांच्यामध्ये आपल्याला अशा विविध प्रकारचे कोन दिसतात. जसं इथं घसरगुंडी आणि जमीन यांच्यामध्ये आपल्याला एक कोन दिसत आहे. हा कोन छोटा आहे तर हा कोन मोठा आहे. त्याच पद्धतीनं झाडाच्या फांद्या आणि झाडाचे खोड याच्यामध्ये देखील आपल्याला वेगवेगळे अँगल्स म्हणजेच कोन पाहायला मिळतात. तसंच इथे हा विजेचा खांब आणि जमीन यांच्यामध्ये देखील आपल्याला कोन पाहायला मिळत आहे. कोनाचे 3 प्रकार. राईट अँगल म्हणजेच काटकोन, दुसरा आहे ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन, आणि तिसरा ऑब्ट्यूस अँगल म्हणजे विशाल कोन. तर सर्वप्रथम आपण काटकोनाविषयी माहिती घेऊया. Look at this clock carefully. What's the time? It's 9 o'clock. Means we can see an angle is formed in between minute hand and an hour hand. It's right angle. म्हणजे घड्याळात जेव्हा 9 वाजतात तेव्हा आपल्याला काटकोन पाहायला मिळतो. तसंच in the same way, look at this. What's the time? It's 3 o'clock. We see an angle, right angle is formed in between minute hand and an hour hand. म्हणजेच जेव्हा घड्याळात 3 वाजतात तेव्हा आपल्याला तिथे काटकोन पाहायला मिळतो. पहा मुलांनो, इथे मी 2 रेषा काढलेल्या आहेत आणि या दोन्ही रेषा एका बिंदूपाशी एकत्र येतात आणि त्यावेळी आपण इथं छोटासा चौकोन काढू शकतो. म्हणजेच हा आहे काटकोन. We can draw these 2 lines straight and we draw small square in between them. It's right angle. Look at this picture carefully. We see here right angle. Now let's learn about acute angle.
some angles are smaller than right angle. Then we call it an acute angle. Look at this second picture. We see angle is formed between minute hand and hour hand. This angle is smaller than right angle, so we call it an acute angle. पहा मुलांनो, हा जो कोन आहे याला आपण काय म्हणतोय? ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन. हा जो ॲक्यूट अँगल आहे, हा जो लघु कोन आहे तो या काटकोनापेक्षा लहान आहे, स्मॉल आहे. दिस अँगल इज स्मॉलर दॅन राईट अँगल, सो वी कॉल इट ॲक्यूट अँगल. आता आपण तिसरा कोन पाहूया, विशाल कोन. Look at this picture. This angle is obtuse angle. This angle is bigger than right angle, so we call it obtuse angle. पहा मुलांनो, हा कोन राईट, हा जो काटकोन आहे त्याच्यापेक्षा हा कोन कसा आहे? मोठा आहे. आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतोय? ऑब्ट्यूस अँगल म्हणजेच विशाल कोन. नाउ व्हॉट वी हॅव लर्न टुडे? वी लर्न 3 टाइप्स ऑफ अँगल्स. राईट अँगल, acute angle, obtuse angle. Did you got it? पहा मुलांनो, आज तुम्ही कोनाचे 3 प्रकार शिकले. आता तुम्हाला काय करायचंय? घरी याचा सराव करायचा. त्यासाठी काय करायचंय? अशा पद्धतीचा बॉक्स काढायचा आणि त्याच्यामध्ये टिपके काढायचे आणि काय करायचे? मेक अँगल्स बाय जॉइनिंग द डॉट्स इन द बॉक्स बिलो. Look at this angle. It's right angle. Look at this angle. It's acute angle. Look at this angle. It's an obtuse angle. अशा पद्धतीनं तुम्ही घरी या कोनांचा सराव करायचा आहे. करणार ना? चला.